संध्याकाळी 6च्या बातमीपत्रामध्ये आजच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची घडामोड याबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत। आज मुंबईमध्ये 2 हाय व्होल्टेज सभा पार पडत आहेत। यापैकी महायुतीची सभा शिवाजी पार्कवर पार पडेल, तर बीकेसी मध्ये महाविकास आघाडीची सभा होणार आहे। शिवाजी पार्कातल्या महायुतीच्या सभेला राज ठाकरेंचीही उपस्थिती असणार आहे। या सभेला पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र मंचावर दिसणार आहेत। तर तिकडे मवियाची सभा सुद्धा भरगच्च अशी दिसणार आहे, कारण अनेक महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित राहणार आहेत। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया। आमचे प्रतिनिधी जागोजागी तिकडे उपस्थित आहेत। तिथे प्रत्येक ठिकाणी काय नेमकी स्थिती आहे सध्या जाणून घेऊया आपण। अक्षय कुडकेलवार हे बीकेसी मविया सभास्थळी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून तसंच महायुतीची सभा जिथे होते आहे तिथून सागर कुलकर्णी आपल्याला तिकडची उत्तम बातमी देणार आहेत। तर राज ठाकरेंचं निवासस्थान जे आहे तिथं रौनक कुकडे आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। सर्वात आधी जाऊया आपण अक्षय यांच्याकडे। अक्षय, मवियाची सभा होते आहे बीकेसी मध्ये आणि सर्व महत्त्वाचे नेते तिथे उपस्थित असणारे, सर्व घटक पक्षांचे, अगदी अरविंद केजरीवाल सुद्धा जे अलीकडेच सुटलेले आहेत जेलमधून। कशी तयारी सुरू आहे या सभेची? हेमाली, आपण जर बघितलं तर मंच सज्ज झालेला आहे आणि या मंचावरती आता नेत्यांनी देखील हजेरी लावण्यास सुरुवात झालेली आहे। मोठी सभा महाविकास आघाडीची पहिल्यांदाच मुंबईमध्ये होते आणि आपल्या सोबत नसीम खान आहेत, काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नसीमजी, आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात तुम्ही पक्षाला पत्र लिहिलं होतं, आज मंचावरती तुम्ही दिसतायत। एकूण कशा पद्धतीने ही सभा गाजवण्यात येईल? मी स्पष्ट करू इच्छितो की आज पहिलीच दिसत नाही आहे। मी निवडणुका चालू झाल्यानंतर प्रचारमधून संपूर्ण महाराष्ट्र फिरून आलेलो आहे। मुंबईच्या प्रत्येक लोकसभामध्ये प्रचार करून आलेलो, नंबर 1। नंबर 2, आजची सभा ही सांगता सभा आहे आमची ह्या निवडणुकाची, आणि ह्या सभाचं नाव परिवर्तन सभा देण्यात आलेली आहे। हा परिवर्तन या राज्य आणि देशाची जनतानी निश्चित करून घेतलेला आहे की आता राज्य आणि देशामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे। कारण गेल्या 10 वर्षामध्ये ज्याप्रमाणे खोटे बोलायचा, रेटून बोलायचा, महागाईच्या नावाखाली, महागाई कमी करण्याच्या नावाखाली मतदान 2014मध्ये घेण्यात आला, 19मध्ये घेण्यात आला, बेरोजगारी वाढली, शेतकऱ्यांना शेताचा माल मिळाला नाही, शेतमजुरांना न्याय मिळाला नाही। आज आपण बघितलं तर मुंबईत 2 हाय व्होल्टेज सभा होती आहे। तुम्ही या ठिकाणी सभा घेतायत। शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत आणि नरेंद्र मोदी आज बाळासाहेबांच्या स्मारकावर देखील जाणार आहे। हे बघा, राज ठाकरेजी आणि मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आहेत। त्यांनी 10 वर्षामध्ये या देशाकरिता काय केलं आहे ते लोक आज उत्तर मागत आहे। भारतीय जनता पक्षाकडे उत्तर नाही आहे। राहिलाच प्रश्न राज ठाकरेजींचा, तर राज ठाकरेजींनी 2019मध्ये NDA सरकार मोदीजीबद्दल काय बोललेले आहेत त्या तुमच्याकडे सगळे क्लिप आहे। त्यांची भूमिका 19मध्ये काय होती ते तुम्ही विचारून घ्या। आता काय अचानक त्यांची भूमिका का बदलली आहे हे सुद्धा महाराष्ट्राची जनताच्या समोर एक मोठा प्रश्न। अक्षय, आपण मविया मधल्या या सभेबाबत अधिक माहिती घेणारच आहोत। आता महायुतीच्या सभेसाठी नेमकी कशी तयारी सुरू आहे जाणून घेणार आहोत सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, महायुतीची सभा कशी त्याची तयारी सुरू आहे? कारण या सभेसाठी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार इथे पोहोचलेले आहेत। हे दृश्य पाहिली तर आपण आशिष शेलार तिथे पोहोचलेले दिसून येतं। दुसरीकडे जी तयारी आहे ती पूर्ण झाल्याचं दिसून येते। आपल्याबरोबर इथे 2 शिवसेना आणि मनसे हे दोन्ही आमदार देखील आहेत। आपण विचारूया आजच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बेसिक सभा ज्याला म्हणतात ना, क्राऊड, तर हा विचारचा एक संगम होणार आहे। मोदी साहेब आहेत, राज साहेब आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि खऱ्या अर्थाने गर्वाचं काम हिंदू आहे।
नक्कीच सागर, आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ. सध्या रौनक कुकडे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर उपस्थित आहेत. तिथं काय सध्या सुरू आहे लगबग आहोत. रौनक, राज ठाकरे आज पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर एकाच मंचावर दिसणार आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे महायुतीचं बळ वाढल्याचं बोललं जात आहे, महायुतीचा हुरूप वाढल्याचं बोललं जात आहे. कधीपर्यंत राज ठाकरे या सभेसाठी रवाना होतील, काय सध्या तिथे स्थिती आहे? हेमाली, काही वेळापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले आहेत. आणि काही वेळापूर्वी या तिन्ही नेत्यांनी जे बाहेर सगळे लोक त्यांचं एक झलक पाहण्यासाठी इथे पोहोचले होते, त्या सगळ्यांना वेव ऑफ देखील केलेले आहेत. मुख्यतः जर आपण बघितलं तर इथनं आता हे तिघही नेते सोबत एकत्र या शिवाजी पार्क जिथे एअरपोर्टवर लँड झाल्यानंतर सगळ्यात पहिले चैत्यभूमीला जातील. तिथे बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर ते सावरकर स्मारकला जाणार आहे. मग नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा जो स्मृतीस्थळ आहे तिथे आदरांजली वाहिल्यानंतर हे सगळ्या नेत्यांसोबत स्टेजवर येणार आहे. पण मुख्यतः जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर इथे मनसेचे कार्यकर्ते असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, यांची जबरदस्त अशी गर्दी जी आहे ती पाहायला मिळतात. आणि हे तिन्ही नेते आता सध्या राज ठाकरेंच्या घरी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. असं म्हटलं जातं की जो मुंबई जिंकतो तोच दिल्ली मध्ये सरकारमध्ये येतो, अशा स्वरूपाची एक समीकरण जे आहे ते नेहमी मुंबईमध्ये पाहायला मिळालं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं त्यावेळेस देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6च्या 6 जागा मुंबईमध्ये होत्या. जेव्हा एनडी काही कारणाने रौनक कुकडे यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मात्र त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत आणि हे तिघं एकत्रच सभास्थळी रवाना होणार आहेत. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा आगमन होणार आहे. यानंतर आपण जाणार आहोत मवियाच्या सभेसाठी. कशी नेमकी तयारी सुरू आहे? बीकेसीच्या गेटवर उपस्थित आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव. जुई, बीकेसीच्या गेटवर आपण तिथं उपस्थित आहात. आतापर्यंत कोणकोणते मविया महत्वाचे नेते तिथे दाखल झालेले, साधारणपणे कधीपर्यंत ही सभा सुरू होणार आहे, काय अधिक माहिती? हेमाली, महाविकास आघाडीची अशी महत्त्वाची सभा आहे, हाय व्होल्टेज अशी सभा असणार आहे. कारण का याचं मुख्य आकर्षण असणार आहे ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. मी सध्या त्याच बीकेसीच्या मैदानामध्ये आहे जिथे ही सभा होणार आहे. आणि स्टेजवरती प्रमुख नेते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि नेते येण्यास सुरुवात झाली असून पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेला आहे. कारण का अनेक VIP लोक या मंचावरती उपस्थित राहणार आहेत त्यांच्या या सभेसाठी आणि त्यांची तयारी पूर्ण केली गेली आहे. नागरिकांनी देखील आता येण्यास सुरुवात केलेली आहे हळूहळू. इथे आपण हेमाली काही कार्यकर्ते देखील पाहू शकतो. आपण हे आजोबांकडे विचारूया. आजोबा, काय सांगाल तुम्ही? महाविकास आघाडीच्या सभेला आलेला, तुमच्या डोक्यावरती एक वेगळी टोपी आम्ही पाहतोय की मतदाता अपना वोट खुद देश, लोकसभा को दो, चुनाव 2024. काय मागे तुमच्या ह्या टोपी मागचं नेमकं सत्य रहस्य आहे? ये लोकसभा चुनाव चल रहा है, उसके लिए राष्ट्र में हर इंसान को जिसका वोटर है उसको आग्रह करने के लिए ये स्पेशल कैब तैयार किया है. वैसे मैं राष्ट्रीय पर्पज़ के हिसाब से पूरे कैब तैयार है. स्वामी विवेकानंद जी है, सुभाष चंद्र बोस है, 26 15 अगस्त 2 अक्टूबर वो सब रेडी करता हूँ, ऊपर दे दूँगा. अभी ये टोपी इसीलिए मैंने से है, पूरे देश में हम कलकत्ता का रहने वाला हूँ. दिल्ली गया, दिल्ली से फिर बम्बई, बम्बई से फिर दिल्ली, दिल्ली से फिर कलकत्ता. पण महाविकास आघाडीच्याच सभेला तुम्ही का टोपी घालली? कारण का तिथे महायुतीची पण सभा आहे, तिथे का नाही गेलात? आप नया विकास चाहते हैं सभी, हर इंसान है तो परिवर्तन चाहता है, तो परिवर्तन होना जरूरी है. मैं यही गाइडेंस करूँगा आपको. मेरे जर हेपाली पण पाहिलं तर मग परिवर्तन गरजेचं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. इथे अजूनही काही कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांची गर्दी जी आहे ती येण्यास सुरुवात झालेली आहे. पण काही कार्यकर्त्यांकडून ऐकून घेऊया. काय सांगाल, तुम्ही आलेला आहात महाविकास आघाडीच्या सभेसाठी, काय ऐकण्याची अपेक्षा आहे तुमची आता या सभेकडून? या सभेकडून मॅडम फक्त ही सभा जी आहे ती परिवर्तनाची आणि 100% परिवर्तन हे महाराष्ट्रामध्ये होणार. महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये किंग मेकरचं राज्य म्हणून ठरणार आहे. आपचे देखील काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय सांगाल तुम्ही? तुमचे मुख्यमंत्री दिल्लीचे अरविंद केजरीवाल हे येणार आहेत, तुम्ही आपचे कार्यकर्ते आहेत, काय भावना आहे मनात? भावना एकच आहे की
इंडिया अलायन्सचं सरकार आलं पाहिजे आणि सगळ्या सीटं त्यांच्या जास्त करून आल्या पाहिजे आणि मोदींना घरी पाठवलं पाहिजे. ताई, काय सांगाल तुम्ही, कुठून आला आहात आणि आजच्या सभेकडून काय अपेक्षा करता? परिवर्तनाची सभा म्हटली जाते. परिवर्तनाची सभा म्हटली जाते. आम्ही सोलापुरावरून आलो, उपशेर आहे आणि उद्धव साहेबाचं सरकार आहे, बाळासाहेबाचं सरकार आहे. हे आलं ना, ही गोर गरिबाला खूप आनंद होणार आहे. हां, हे काय आहे, मोदीची फक्त असोसिएशन आहेत, कुठले काम नाही, कोणचे गोरगरिबाला कुठलं काम नाही, कुठलं सुविधा नाही. फक्त विलक्षण आलं ना, त्यांचं फक्त आश्वासन द्यायचं, फक्त हे मोदीचं काम आहे. काही युवक देखील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही एक युवा आहात, क्या कहना चाहोगे? आप खुद एक युवा है, सभा के लिए आए, अरविंद केजरीवाल जी का टी शर्ट देखिए आपने पहना हुआ है. क्या कहना चाहिए सभा के बारे में, क्या सुनना चाहते हैं आज आप? जी, मैं सुनना चाहती हूँ कि केजरीवाल जी मेन मुद्दों में बात करें. उन्होंने ऑलरेडी अपने मुद्दे क्लियर कर दिए हैं कि किस बारे में बात करेंगे. पहले उन्होंने ऑलरेडी बता दिया है कि मोदी जी अपने लिए वोट नहीं मांग रहे हैं, वो अमित शाह जी के लिए मांग रहे हैं, क्योंकि 75 में जैसे उनका बीजेपी का रूल है, मोदी जी रिटायर हो जाएंगे. तो ये जनता को बताया नहीं जा रहा है, जो केजरीवाल जी ने बहुत क्लियरली बता दिया है. एक युवा आप है, युवा की क्या अपेक्षा है सरकार से? सर, मैम, युवा की यही अपेक्षा है कि हमें मतलब सारे जो युवाओं हैं उनको रोज़गार दिए जाए और उनको जो हमारे बच्चे हैं उनको अच्छी शिक्षा के लिए प्रेरित किया जाए. और जिस तरह से हमारे केजरीवाल जी करते हैं, वो मेन इशू पे ही बात करते हैं, हमें उन्हें डिवाइड नहीं करते हैं. हम नहीं चाहते कि हमारे देश की जनता को हिंदू मुस्लिम जैसे अंग्रेजों ने डिवाइड किया वैसे डिवाइड करें. हम बिल्कुल ऐसा नहीं चाहते हैं और हम चाहते हैं केजरीवाल या राहुल गांधी ही हमारे PM बने. निश्चितच हेमाली, आपण पाहतोय की लोकांचं काय म्हणणं आहे, नागरिकांचं काय म्हणणं आहे, कार्यकर्ते इथे जमलेले आहेत. केवळ शिवसेनेचेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीचे देखील कार्यकर्ते जमलेले आहेत आणि या सभेला संध्याकाळी 7-7:30 वाजता सुरुवात होणार आहे आणि प्रमुखांची भाषणं होणार आहे. त्यामुळे या सभांमधून नेमकं काय संबोधित केलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. हेमाली. नक्कीच धन्यवाद जुई, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मवियाची सभा पार पडते ती BKC मैदानामध्ये पार पडते आहे, तर महायुतीची सभा ही शिवाजी पार्कमध्ये होणार आहे. शिवाजी पार्कमध्ये सभास्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. तिघांनी सुद्धा गॅलरीत उभं राहून गर्दीचा अंदाज घेतलेला आहे आणि काही वेळातच हे तिघही सभास्थळी म्हणजे अर्थातच शिवाजी पार्काकडे रवाना होणार आहेत. शिवाजी पार्कमध्ये आज महायुतीची ही सांगता सभा होणार आहे आणि या सभेसाठी मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा याच एकाच मंचावर पंतप्रधानांबरोबर दिसणार आहेत. दरम्यान शिवाजी पार्कमध्ये आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत आणि तिथे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया, तिथे काय नेमकं वातावरण आहे जाणून घेऊया. देवेंद्र, स्मृतीस्थळी भेट देणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तिथे सध्या काय वातावरण आहे? कारण अनेक ठिकाणी पंतप्रधान येणार म्हणूनही गर्दी दिसते. महायुतीची सभा आहे म्हणून तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. काय सध्या तिथलं वातावरण आहे? हेमाली, महायुतीच्या सभेला अवघ्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. प्रमुख नेते जे आहेत ते आता शिवाजी पार्क जे सभास्थळ आहे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचसोबत जे महायुतीचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते देखील आता येण्यास सुरुवात झालेली आहे. काही वेळापूर्वी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या तिथे होतो, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधानांचं काही वेळामध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे त्या परिसरातून आम्ही आता शिवसेना भवनासमोरचा हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आहेत, जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे आहोत आणि आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने जे आहेत ते महायुतीचे जे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे, ते आता सभास्थळी दाखल होतात आहे. अवघ्या काही वेळामध्ये या सगळ्या सभेला सुरुवात होणार आहे आणि प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी काय भाषण करतात आहे, काय भाष्य करतात आहे, या सगळ्या राजकीय आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर. कारण 5वा टप्पा जो आहे तो महत्त्वाचा आहे. यामध्ये मुंबईचं आसपासचे लोकसभा मतदारसंघ आहेत. पंतप्रधानांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल,
असेल, त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एक मंचावरती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मोदींच्या समोर नेमकं राज ठाकरे काय आज भाषण करतात आहे, कारण 5 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांनी कशा पद्धतीने मोदी असतील किंवा भाजप असेल यांच्याबाबतची भूमिका मांडली होती आणि आज राज ठाकरे नेमकं काय पंतप्रधानांसमोर बोलणार हे स्वाभाविक आहे, सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. त्या दृष्टीने आपण पाहतोय की हा सगळा जो परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये आता कार्यकर्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. शिवसेना भवनाचा परिसर जो आहे तो मी आपल्याला या ठिकाणी दाखवतोय. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते जयघोष करत, घोषणाबाजी करत जे आहेत ते या सगळ्या सभास्थळी येताना पाहायला मिळतात आहे. शिवसेना भवनाचा हा सगळा परिसर आहे, चौक आहे आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आता या सभास्थळी येतात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काही वेळानंतर या सगळ्या शिवाजी पार्कच्या सभास्थळाकडे आगमन होणार आहे. आगमन झाल्यानंतर पंतप्रधान जे आहेत ते पहिल्यांदा चैत्यभूमी इथे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सावरकर स्मारक इथे सावरकर स्मारकाला भेट देणार आहेत, तिथे देखील अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं जे शिवाजी पार्क इथलं स्मृतीस्थळ आहे तिथे जाऊन नतमस्तक होणार आहे. त्यानंतर सभेच्या स्थळी जाणार आहेत आणि सभेला सुरुवात करणार आहे. स्वाभाविक आहे सगळं इथलं वातावरण जे आहे ते गतिमान झालेलं आहे, कारण पंतप्रधानांचं आगमन जे आहे ते कधीही होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या ज्या वेगवान घडामोडी ज्या आहेत ते या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतात. हे माली नक्कीच एकूणच मुंबईतलं राजकीय वातावरण आज चांगलंच तापलेलं आहे, कारण 2 महत्त्वाच्या सभा पार पडत आहेत, मवियाची आणि महायुतीची. याबाबत आपण अधिकाधिक माहिती घेतच राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद देवेंद्र. या कार्यक्रमामध्ये आणखीन याविषयी आपण चर्चाही करणार आहोत. मात्र इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत